सानप, देविदासजी शेंडगे, महेंद्रजी गर्जे, यशराज सानप, सुधीरजी घुमरे या सगळ्यांना विनंती आहे पाटोदा तालुक्याच्या वतीने ताईंचं स्वागत करायचं। बाकी ज्यांनी सत्कार केला आहे ते आता मंचाच्या खाली त्यांना विनंती आहे, ज्यांच्या वतीने स्वागत झाले त्यांनी खाली जा। पाटोदा तालुक्याच्या वतीने पाटोदा तालुक्याच्या वतीने आपण पाहतोय भगवान भक्तीगडावरती पंकजा मुंडे यांचा हा मेळावा सुरू झालेला आहे। तर दुसरीकडे नारायणगडावरती देखील आज मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा पार पडतो आणि याच दसरा मेळाव्यासाठी मनोज जरांगे पाटील हे रुग्णालयातून आता रुग्णवाहिकेमधून नारायणगडाकडे रवाना झालेले आहेत। समोर व्यासपीठावरती आणि याच संदर्भातले अपडेट्स जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे यांच्याकडून। कृष्णा, नारायणगडावरचा एकूणच हा मेळावा कसा असणार आहे आणि मनोज जरांगे पाटील हे देखील आता रवाना झाले। मनोज जरांगे पाटील हे नारायणगडाच्या पायथ्याशी पोहोचलेले आहेत, गडावरती आता ते चढत आहेत। अगदी काही वेळेस ते नारायणगडावरती पोहोचतील। सुरुवातीला नारायणगडाचे तिथे भेट घेतील, त्याआधी ते नारायणगडाचं दर्शन घेतील आणि आता संबोधित करतात का हे पाहणं महत्वाचं आहे लोकांना, कारण की ते तब्येत अत्यंत खराब आहे। रुग्णवाहिकेतून नारायणगडावर या ठिकाणी आहेत। शेतकऱ्यांविषयी एक मोठी घोषणा ते करतील असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यांनी कुठली घोषणा करतात, शेतकऱ्याच्या हमीभावावरून ते या ठिकाणी काही बोलतायत का, किंवा त्यावरून आता नवे आंदोलन शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती छेडणार आहेत का, या अनुषंगानं ते बोलतील असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। मात्र थोड्या वेळातच ते पोहोचतील आणि त्यानंतर ते तिथे उपस्थित असलेल्या जनसमुदाय जो आहे त्याला संबोधित करण्याची शक्यता आहे। अगदी त्यामुळे अगदी थोड्याच वेळामध्ये मनोज जरांगे पाटील हे नारायणगडावरती दाखल होतील। खरं तर कृष्णा, मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांकडून हा विजयी मेळावा आहे असं देखील म्हटलं जातंय। मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती याला विजयी मेळावा असं देखील मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांकडून बोललं जात आहे। निश्चितच याबाबतच आपण सकाळी त्यांना एक प्रश्न विचारलेला होता की मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने पुढच्या किंवा नव्या GR नुसार काही सर्टिफिकेट बाबत बोलणार आहेत का, त्यावेळेस त्यांनी अगदी स्पष्ट केलेलं होतं की नारायणगडावरून महाराष्ट्राबाबत कुठल्याही नाही, कारण की जागा नाही आणि या ठिकाणी एक समुदायाच्या विषयी म्हणजे शेतकऱ्यांच्या विषयी ते बोलतील असं त्यांनी म्हटलेलं आहे। कमी आहे पुन्हा या सगळ्यावरून विजयी आकारचं ते जरी म्हटलं लोकतंत्र विजयी म्हणत तशा प्रकारचं त्यांनी यापूर्वी अगदी बरोबर आहे कृष्णा, धन्यवाद या संपूर्ण अपडेट्ससाठी। अगदी काहीच वेळामध्ये नारायणगडावर देखील दसरा मेळाव्याला सुरुवात होईल। तत्पूर्वी आपण हे दृश्य पाहतोय पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यामधून। पंकजा मुंडे यांचं नुकतंच स्वागत करण्यात आलेलं आहे। प्रास्ताविक पर मनोगत व्यक्त करतायत, जोरदार टाळ्याने आपण प्रीतमताईंचं स्वागत करायचं आहे आणि ताईसाहेबांना विनंती करायची या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आपण करायचंय, शुभेच्छा आपण या निमित्तानं द्यायच्यात। बाकी सगळे खाली बसून घ्या स्टेजवरती, आता सगळ्यांना विनंती आहे।